भारतात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक अभियान सुरू केले जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसात 2481 कोटी रुपयांचे अभियान सुरू करणार आहेत। ठिबक अनुदानासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर दाखल झालेल्या अर्जाची छाननी करताना 6 कागदपत्र तपासली जाणार आहेत। तशी सूचना केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत। तूर पिकातील महत्त्वाचे व गंभीर असलेल्या स्टरलिटी मोझेक या रोगाला प्रतिकारक जनुकाचा शोध लावण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश मिळालंय। अमेरिकेतील सोयाबीन पेरणी उत्पादनाने शिल्लक साठा कमी राहण्याचा अंदाज अमेरिकी कृषी विभागाने व्यक्त केलाय। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात जवळपास 5% वाढ झाली आहे। गेल्या 8 दिवसांपासून साखरेच्या दरामध्ये सातत्याने वाढ होते, तर गणेशोत्सव आणि आगामी सणांमुळे वाढलेली मागणी हे त्यांचं प्रमुख कारण असल्याचं साखर उद्योगातून सांगण्यात आलंय। शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज सरकारी योजना व पीक विम्यासाठी 7/12 पीक नोंद आवश्यक असल्याने सरकारने ई पीक पाहणी ॲपची अंमलबजावणी केली आहे। मात्र सोलापूर जिल्ह्यात हे ॲप सातत्याने डाऊन राहत असल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिनानिहाय मंजूर साठ्याच्या तुलनेत रेक प्लॅनचं कमी मिळत असल्याने युरियासह विविध खतांची उपलब्धतेचा तुटवडा कायम आहे। विदर्भ, कोकण, घाटमाता, मराठवाड्यात जोरदार सरीची शक्यता असल्याने तसेच उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय।